प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सद्गुरु चरित्रातील 29व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे त्रिपुंड म्हणजे भस्म का लावावे, कसे लावावे, जे शिवशक्तींना भगवान शिवांना खूप प्रिय असणारे असे भस्म का लावावे आणि त्या लावण्यामागचा हेतू का हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, सद्गुरु चरित्रामध्येच म्हणजे गुरु चरित्रामध्ये 29व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे त्रिपुंड म्हणजेच भस्म जे भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे ते का लावावे आणि त्याची लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. सर्वप्रथम पाहूया त्रिपुंड म्हणजे काय. त्रिपुंड म्हणजे आपल्या कपाळावर लावलेल्या 3 भस्मांचे पट्टे. हे फक्त चिन्ह नाही तर भगवान शिवाशी शिवशक्तीशी जोडणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. त्रिपुंड का लावावे. त्रिपुंड यासाठी लावावे, हे त्रिपुंड तिन्ही गुणांचा रज सत्व आणि तम हे प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 गुण सामावलेले असतात. पण या तिन्ही गुणांचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने झाला तरच त्याचा उपयोग. म्हणजे पहा, सत्वगुण म्हणजे सद्विवेक सद्विचार सदाचार. प्रत्येक गोष्टीवरती आपल्याकडे उपाय आणि पर्याय असतात, पण सद्गुणांचा जर आपण आचरण केलं तर आपल्याद्वारे इतरांचेही कल्याण होते. आणि रजगुण म्हणजे सत्व आणि तमगुणांचे मिळून झालेले रजगुण म्हणजे अध्यात्माची ही गोडी आणि स्वतःसाठी त्याचा वापर करणे. आणि तमगुण म्हणजे अंधार. तम म्हणजे अंधार, जो स्वतःचा मार्ग निवडू शकत नाही, स्वतःच्या जीवनाला दिशा देऊ शकत नाही, अशा तमगुणी अंधाराला दूर सारणे म्हणजेच व्यक्तीमध्ये असणारा 3रा गुण तमगुण. या तमगुणाला दूर सारण्यासाठी आपल्यातील आध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी हे त्रिपुंड लावले जाते. म्हणजेच रज सत्व तम या तिन्ही गुणांचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर केला जातो. या गुणांचा योग्य वापर करून स्वतःमध्ये आपल्या आचरणामध्ये आपल्या व्यवहारामध्ये बदल घडवून आणणे आणि तो सकारात्मक बदल आपल्याद्वारे आपल्या कुटुंबातील लोकांचेही कल्याण करावे यासाठी हे त्रिपुंड धारण केले जाते. दुसरा आहे मनाची शुद्धी. भस्म हे पवित्र करणारे काम क्रोध मोह मत्सर मद या षडरिपूंचा व्यक्तीमध्ये असणाऱ्या ज्या 6 काही गोष्टी आहेत, षडरिपू आहेत म्हणजे दोष आहेत. अतिशय काम क्रोध मद मत्सर मोह अहंकार या गुणांमुळे व्यक्ती स्वतःचे पर्यायाने आपल्याबरोबर असणाऱ्यांचेही नुकसान करतो. पण ह्या गुणांचा या वासनांचा नाश केल्यामुळे मनाची शुद्धी होते. देह हे नाशवंत आहे याची आठवण करून देणे म्हणजेच भस्म. हे शरीर जळून जाणार आहे हा स्मरणभाव अहंकार कमी करतो. प्रत्येकाला मी माझे मला याच्याविषयी जो अहंकार आहे तो जाण्यासाठी प्रत्येकाला याची आठवण पाहिजे की आज जो देह आहे हा देह फक्त सूक्ष्म जीवाचा आपल्या आत्म्याचा एक आधार आहे. तो केव्हाही नाशवंत आहे, केव्हाही जाऊ शकतो, परंतु त्यामध्ये वास करणारा आपला आत्मा म्हणजे शिव हा अमर आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण रोज वस्त्रे बदलतो त्याप्रमाणे आपला आत्माही देह बदलत असतो. याची जाणीव ठेवावी की आत्ता माझ्याकडे भरपूर आहे धन दौलत पैसा संपत्ती अधिकार, परंतु हे या देहापुरतीच मर्यादित आहे. देह हा नाशवंत आहे ही आठवण ठेवावी लागते. त्यामुळे भस्म आपल्याला नेहमी आठवण करून देतं की तूही एक दिवस असाच भस्म होणार आहे. त्यामुळे हा जो 84 लक्ष योनीतून प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे त्यामध्ये
विवेक आहे. प्रत्येक गोष्टीत आपण विवेक करतो, सद्गुण सद्विचार करतो, ज्याद्वारे आपल्याला तर चांगले वाटते, आपल्या गुणांचा विकास होतो, पण आपल्याद्वारे इतरांचेही कल्याण होते हा भाव ठेवून जगणारे आणि अशाच सद्गुरू चरणी लीन होणारे, भगवंताचे आचार, भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टींचे आचरण करणारे अशा लोकांसाठी हे आहे की देह हा नाशवंत आहे, पण जाताना या अमूल्य देहाचे प्राप्त झालेल्या 84,00,900 योनीतून प्राप्त झालेल्या देहाचे जर तुम्हाला सार्थक करायचे असेल, संसार रूपी भवसागर तरुण जायचे असेल, तर आपण आपल्या ज्या गुरूंना सद्गुरूंना मानतो त्यांनी सांगितलेले आचरण करा. जरूर हा सूक्ष्मदेह देहरूपी योनी आपली नक्कीच नक्कीच मुक्त होते. नवे नवे आपल्याद्वारे आपल्या कुटुंबातील लोकांचेही कल्याण होते. असा हा भस्म जो शिवशक्तींचे प्रतीक आहे आणि त्यांना खूप प्रिय आहे. शिवतत्वाशी एकरूपता. त्रिपुंड लावणारा साधक म्हणतो, मी देह नाही, मी शिवशक्तीचा अंश आहे. प्रत्येक जो शिवभक्त आहे, त्रिपुंड धारण करणारा हा शिवभक्त स्वतःला मी म्हणून राहत नाही, तर मी शिवाचा, जीव हा शिवाचा आहे, शिवतत्वे तो लीन होणार आहे. या भावनेने सतत शिवशक्तीशी एकरूप होऊन म्हणजे नामस्मरणात राहतो. त्याच्यामध्ये हेवा देवा आपले परके असे काही नसते, फक्त एकच भाव असतो, शिवतत्वरूपी जागृती, सर्वानुभूती, सर्वांठाई करुणाभाव, व्यक्ती मनुष्य प्राणी यांच्याविषयी करुणाभाव ठेवणे म्हणजेच आपल्याद्वारे इतरांचे कल्याण होईल ही भावना ठेवणे. तसेच नकारात्मक ऊर्जा व भीती दूर करते. त्रिपुंड हे एक आध्यात्मिक कवच आहे, मन स्थिर शांत आणि सुरक्षित ठेवते. जो त्रिपुंड धारण करतो व्यक्ती शिवाचा भक्त, शिवभक्त, त्याद्वारे स्वतःचे मन शांत राहते, आध्यात्मिक उन्नती होते. आता आपण पाहणार आहोत भस्म म्हणजेच त्रिपुंड कसे लावावे. त्रिपुंड हे स्नानानंतर, आपले स्नान झाल्यानंतर कपाळ स्वच्छ करावे, पुसावे आणि उजव्या हाताने भस्म घ्यावा. उजव्या हाताने आपल्या हातावरती मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे उज्जैनवरून आणलेला भस्म आहे, मी तुम्हाला स्वतः कृती करून हा माझ्याकडे उज्जैनवरून आणलेला भस्म आहे. तो लावताना आपल्या डावीकडून म्हणजे आपल्या डावीकडून उजवीकडे न्यावे आणि त्यासाठी 3 बोटांचा वापर केला जातो आणि आपल्या भ्रूमध्य स्थानाच्या वरती या कपाळावरती लावला जातो. म्हणजे जिथे आपले आज्ञाचक्र आहे, हे आज्ञाचक्र आपले सक्रिय होते. भस्म लावताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणला तरी चालतो, जो मंत्र तुम्हाला येतो तो, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं असे म्हटले तरी चालतो. त्रिपुंड म्हणजे साधकाची शिवाशी बांधलेली प्रतिज्ञा. माझ्यासाठी नकारात्मक ऊर्जा जळू दे, आत्मशुद्धी वाढू दे आणि शिवतत्व जागृत होऊ दे. आणि हे भस्म लावताना आपली करंगळी, आपली अनामिका आणि अंगठा या 3 बोटांचा वापर केला जातो. ही 3 बोट अशी भस्मामध्ये हे करून आपल्या, हे बघा, आपल्या शरीरात आपल्या डावीकडून उजवीकडे असा लावला जातो. आणि त्यावरती जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, जेव्हा कुठल्याही मंदिरात शिवालयात जातो, शिवालय भस्म लावताना करंगळी, अनामिका आणि मधले बोट हे तिन्ही करून भस्म शिवाला उजवीकडून डावीकडे असा लावला जातो आणि अंगठ्याने शिवला असे मधला हे लावला जातो. अशा प्रकारे हा भस्म धारण केला जातो. या भस्माचे महात्म्य म्हणजे ज्यावेळेस हा भस्म जो व्यक्ती लावतो त्याची शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक प्रगती होते आणि हे एक शिवकवच आहे. जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक, रेखीय आणि साधना या विषयांवर माहिती हवी असेल तर
नक्कीच आपण पुन्हा भेटूया. माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. लवकरच पुन्हा भेटूया. त्रिपुंड म्हणजे शिवाशी जोडणारी साधना, मन शुद्ध करणारे, अहंकार जाळणारे आणि आपल्यातील ऊर्जा वाढवणारे हे चिन्ह आहे. याद्वारे जो व्यक्तीला सतत मृत्यूचे भय वाटते त्यांनी तर रोज नित्याने लावावा, म्हणजे शिवतत्वाशी एकरूप होतो. आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र रोज एक माळ जपावी. रोज नाही जमले तर कमीत कमी महादेवाच्या तिथी आहे सोमवार, सोमप्रदोष किंवा कोणताही प्रदोष, या दिवशी नक्की शिवालयात जाऊन 5 दिवे लावावे आणि हा भस्म धारण करावा. शिवालयातील शिवलिंगालाही भस्म लावताना करंगळी, अनामिका आणि अंगठा याचाच वापर करून लावावा आणि स्वतःलाही. हे सर्व गुरुचरित्रातील 29व्या अध्यायामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.